हेलो 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख
सुख तुक मन माझे हेती सर्व सुख तुक मन माझे हेती सर्व सुख सर्व सुख पाहिणा श्रीमुख आवडी रे पाहिणा श्रीमुख आवडी रे पाहिणा श्रीमुख आवडी रे तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे श्रीराम एक मिनिट श्रीराम बाहेर चाललाय सगळा आवाज मला मॉनिटर द्या समोर मॉनिटर द्या श्रीराम 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 मॉनिटर द्या की समोर हॅलो हॅलो श्रीराम
श्रीराम श्रीराम श्रीराम. छान. हॅलो हॅलो हॅलो. हरी काढ पटकन. थोडा थोडा करा वरच. ये लवकर. हरी राम कृष्ण हरी.
व्हावे, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. थोडा शार्प झाला, असा थोडा बेस ठेवा आवाजाला. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिराम मरणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंगलभवन अमंगलहारी, द्रवौ सुदशरथाजर बिहारी. सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पाणी. जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरुं चैत्य नमस्कारोनी. आता मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. या वार करी संताचा, या वार करी संताचा. या वार करी संताचा, या वार करी संताचा. या वार करी संताचा, या वार करी संताचा. हे मस्तक माझा पायावरी, या वार करी संताचा. या वार करी संताचा, या वार करी संताचा. हे मस्तक माझा पायावरी, या वार करी संताचा. या वार करी संताचा. या वार करी पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र जलतीर्थ पुण्य पावन पुण्यसलीला अमृत वाहिनी इंद्रायणी मातेच्या तीरावर असलेलं श्री क्षेत्र देहू. या देहू क्षेत्रातील महान संत वैराग्याचे मुकुटमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. हे मोठे मोठे जे तुमचे बेस आहेत ना, हे थोडे त्रास देतात थोडेसे. जगद्गुरु संत तुकोबारायांचा हा अभंग. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी यावत मानव समाजाला पुण्यवंत होण्याचा उपाय, ज्या साधनाने पापाची निवृत्ती होईल असा उपाय, ज्या साधनाने जीवाला विश्रांती मिळेल असा उपाय, आणि सगळ्यात महत्त्वाचं जो लाभ झाल्यानंतर अन्य काही मिळवण्याची गरज नाही असा लाभ जीवनामध्ये प्राप्त कसा होईल याचा उपाय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. अभंग संतपर आहे. आपण सर्वांनी अभंग ऐकलेला आहे, श्रवण केलेला आहे, आणि जे
नेमाचे वारकरी आहेत त्यांच्या दररोज म्हणण्यातला हा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हो, माळकरी वेगळा आणि वारकरी वेगळा. म्हणजे माळकरी आणि वारकरी यांच्यामध्ये फरक आहे. घालायची म्हणून घातली माळकरी, आणि माळ घालून वारकरी संप्रदायाच्या तत्वाशी जो एकनिष्ठ आहे, वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली ज्याला मान्य आहे, वारकरी संप्रदायातले नित्यनेम आपल्या जीवनामध्ये अंगीकारून जो वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेप्रमाणे जीवन जगतो त्याला वारकरी म्हणतात. आणि म्हणून जे नेमाचे वारकरी आहेत, रोज काकडा म्हणणारे, मालिका वाचणारे, त्यांच्या दररोज हा म्हणण्यात येणारा अभंग मी सेवेकरता आज निवडलेला आहे. आज या ठिकाणची सेवा ही नैमित्तिक सेवा आहे. आज या ठिकाणी आपल्या या पनवेल तालुक्यातच नाही तर या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचं विशेषत्वाने नाव सर्वांनाच परिचित आहे असं एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व, एक वैभवशाली व्यक्तिमत्व, एक आदर्श गृहस्थाश्रम करणारा एक माणूस, वारकरी संप्रदायाचे तत्व आपल्या जीवनामध्ये स्वीकारून, वारकरी संप्रदायाची साधना आपल्या जीवनामध्ये स्वीकारून, वारकरी संप्रदायाचं अनुष्ठान करून, ज्याने अनेक वर्ष या वारकरी संप्रदायाच्या दिंडीचं नेतृत्व केलं. आपल्या कोकण परिसरातून निघणारा जो दिंडी सोहळा आहे, ज्याचं आज प्रस्थान झालं, आज किती चांगला योग आहे. आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि दिंडीचं प्रस्थान आहे. मगाशी मी धाऊ शेटला एक गोष्ट बोललो, मगाशी त्यांना म्हणजे हक्काने बोललो की त्यांना म्हटलं की माझी अध्यक्षाची पुण्यतिथी जर दिंडीच्या प्रस्थानच्या दिवशीत असेल तर समोरच्या लोकांना विनंती केली तर दुपारचं जेवण इथं सुद्धा चाललं असतं. आज इथं कीर्तन करायचं आणि भोजन करून दिंडी पुढे काढायची. पण ते म्हटले पुढचे लोक काय ऐकायला तयार नाही. ठीक आहे, आज दिंडीचं प्रस्थान आणि दिंडीच्या माजी अध्यक्षांचं आज या ठिकाणी म्हणजे प्रथम पुण्यस्मरण. काय योग आहे. सर्व माणसं ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या बरोबर पंढरपूर क्षेत्रामध्ये निघालेले आहेत. आणि आज एका वारकऱ्याचा, एका वैष्णवाचा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. माणसं जरी कमी असतील तरी माणसं मात्र दर्जेदार आहेत या ठिकाणी ऐकायला. एखाद्या सप्ताहामध्ये नसतात असे टाळकरी या ठिकाणी आहेत. आणि चांगल्या प्रतीचा श्रोता या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामुळं जास्त काही विस्तार करत नाही. वेळ जेवढी माझ्याकडे आहे त्या वेळेमध्ये मी सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. हो, तसा एक माझ्यावर शिक्का लागलेला आहे उशिरा येण्याचा. बरं का, एकदा काय झालं तुम्हाला सांगतो. मी उसाटण्याच्या इकडनं येताना मधल्या मार्गामध्ये अडकलो. गाडी मागे वळवली, वावजाहून गाडी अशी फिरून पाल्याहून आलो, पुन्हा ती गाडी फिरून फिरून तळोजाला कार्यक्रमाला पोहोचलो. एक कार्यक्रम लेट झाल्यामुळं प्रत्येक लोक सूचना देऊ लागली की त्यांना फोन करून सांगा ते वेळेत पोहोचत नाही म्हणून. पण आज या ठिकाणी मी बरोबर 10 वाजता पोहोचलो. आणि 10 वाजता पोहोचल्यानंतर सुद्धा कार्यक्रम हा उशिराने सुरू झालेला आहे. त्या दिवशी रामशेठ यांचा वाढदिवसाच्या दिवशी माझी सेवा मी 5:45 वाजता पोहोचलो. शंकराचार्यांनी बरोबरच पोहोचलो. पण त्या दिवशी कीर्तन 7:30ला सुरू झालं. म्हणजे महाराज उशिरा येता कामा नये. आम्ही महाराज आल्यानंतर कधीही सेवा सुरू करू हा समाजाचा एक बरं का एक दंडक झालेला आहे. थोडासा वेळेच्या पुढे गेलेला आहे. तुम्हाला देखील प्रस्थानाला भेट द्यायला जायची. दिंडीच्या बऱ्याचशा लोकांना घाई आहे. धाऊ शेट्टी म्हटले मला 12-12:30 पोचायचं आहे. मला देखील पुण्यामध्ये जायचं आहे. आणि म्हणून मी जास्त काही विस्तार करत नाही. एक नेमाचं कीर्तन आहे, एक पुण्यपुरुषाच्या निमित्त कीर्तन आहे. म्हणून हा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. मी प्रथमतः त्यांच्या मुलांना धन्यवाद देईन. त्यांची जी मुलं आहेत, अनिल आहे, प्रकाश आहे, बरं का, चंद्रकांत आणि दुसरा मला वाटतं किरण, अशी 4 मुलं त्यांची आहेत. या 4 मुलांनी आपल्या वडिलांच्या उपकारातून कृतज्ञता भावनेने उतराई होण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. थोडा समोरचा मॉनिटर ठेव मला. आपल्यावर अनेकांचे उपकार आहेत, पण त्याच्यामध्ये 2 उपकार असे आहेत का त्या उपकाराला म्हणतात विशेष उपकार. 3 उपकार विशेष मानले जातात. 1 श्री भगवंताचे उपकार, 2 संत महापुरुषांचे उपकार आणि 3रे उपकार आहेत आपल्या आई वडिलांचे उपकार, देवाचे उपकार. आता जे देव मानतच नाही त्यांच्याविषयी बोलण्यात काय अर्थ नाही. जे देव मानतात त्यांच्याविषयी सांगतो मी तुम्हाला.
देवाचे आपल्यावर उपकार आहेत. काय उपकार देवाचे? जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला, जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण दयाचे. जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गाईल गुण दयाचे. त्याने हा नरदेह आम्हाला प्रदान केला, त्याच्यामध्ये जीव घातला, त्याला एक चांगला आकार दिला, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, या सगळे प्रमाण आपल्या पाठ्यातले आहेत. तर देवाने आपल्याला हे नर शरीर प्रदान करून त्याच्यामध्ये जीव घातला, त्याच्यामध्ये बुद्धी घातली, त्याच्यामध्ये ज्ञान दिलं, या सगळ्या गोष्टी परमेश्वराने दिल्या. त्याच्यानंतर हा पिंड ज्यांच्या द्वारा या जगामध्ये आला ते आई वडील आहेत. आणि जन्माला आलेला जो जीव आहे त्याच्या ठिकाणी अनादी काळाचं अज्ञान असल्यामुळं त्याच्या जवळ असलेलं ज्ञान हे लुप्त झालेलं आहे. लक्षात ठेवा, संत आम्हाला ज्ञानी बनवतात, याचा अर्थ संत ज्ञान देत नाही, ज्ञान तुमच्या जवळच आहे, फक्त त्याच्यावर आलेलं आवरण फक्त बाजूला करतात. आणि अनादी काळाचं अज्ञान आमचं जे दूर करण्याचं काम ज्या संत महापुरुषांनी केलं त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. असे 3 उपकार आमच्यावरती विशेष आहेत. याला देवरून म्हणतात, मातृपितृरून म्हणतात आणि तिसरे ऋषीरून म्हणतात. तुम्ही जगातल्या सगळ्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकता, पण या 3 उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याकडं काही नाही. आणि म्हणून असा एक सिद्धांत आहे, ज्यावेळी आम्ही एखाद्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही त्यावेळेला फक्त त्या उपकाराची जाणीव ठेवायची, आठवण ठेवायची फक्त. म्हणून भगवंताच्या उपकाराची जाणीव ठेवायची. 2 आई वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवायची आणि 3 संत महापुरुषांच्या उपकाराची जाणीव ठेवायची. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी शारीरिक तप जे आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे 17व्या अध्यायामध्ये. शारीरिक तप म्हणजे काय तर भगवान म्हणतात, देव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचार्य अहिंसाच शारीरम तप उच्यते. तुम्ही देवाचं स्मरण करा, तुम्ही गुरुचं स्मरण करा, तुम्ही आई वडिलांचं स्मरण करा, त्यांच्या ऋणातून उतराई होता येत नाही. आणि म्हणून या अनुषंगाने एक त्यांची स्मृती, त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी त्यांच्या मुलाने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी त्या 4ही पुत्रांना धन्यवाद देईन. उपस्थित सर्वांना या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आज जास्त विस्तार करणार नाही. परत कधी संधी मिळाली तर आपण या अभंगाचं चिंतन पाहू. तसं मी असं कधी म्हणत नाही, कारण माणसाचा क्षणाचा भरोसा नाही. त्यामुळं मला जे सांगायचं ते या ठिकाणी मी सांगून आता मोकळा होणार आहे. टाळकऱ्यांनाही मी विनंती करेन, तुम्हाला प्रमाणं सुद्धा द्यायची आज खूप संधी आहे, पण आता मोजकी प्रमाणं फक्त तुम्ही द्यायची. संतोष महाराज बिडकर ज्यांनी मला 10 वर्ष साथ केली, दशरथ केने गेल्या अनेक वर्षापासून आहेत, ही सगळी मंडळी. त्यामुळे ही तरबेज आहेत वारकरी संप्रदायातील. वाजवायला आज धनंजय खूप छान गोड पकवाज आहे त्यांचा. पकवाज सगळेच वाजवतात पण गोड नसतो, त्यांचा पकवाज चांगला गोड आहे आणि शास्त्रशुद्ध पकवाज. एका बाजूला वैभव आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, फक्त आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि म्हणून आपल्याला फक्त मुख्य विषयाचं या ठिकाणी चिंतन करायचं आहे. आज मी अभंग संतपर निवडलेला आहे. अभंगामध्ये तुकाराम महाराज आम्हाला पुण्यवंत होण्याचा उपाय सांगतात, पुण्य कसं मिळवायचा याचा उपाय सांगतात. कारण माणसांना पुण्य करण्यासाठी सांगावं लागतं, त्याला प्रवृत्त करावं लागतं. त्याला पाप कर असं सांगण्याची गरज नाही, त्याची प्रवृत्ती स्वाभाविकच पापाकडे आहे. आणि म्हणून जीवाची प्रवृत्ती स्वाभाविकच पापाकडे असल्यामुळं तो पुण्य कर असं त्याला सांगावं लागतं. इथं तुकोबारा आम्हाला पुण्य करा असे अभंगामध्ये सांगतात. ते इथं पहिला प्रश्न असा आहे, आम्ही सगळ्यांनी पुण्य करावं असं तुकोबारायांना का वाटतं? त्याने आम्हाला पुण्य करण्याचा उपाय का सांगावा? आम्ही पुण्य केल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना काय फायदा होणार आहे? या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर एक आपल्या लक्षात येईल,
की जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतारच आम्हाला खऱ्या अर्थाने सुख देण्यासाठी झालेला आहे. कशासाठी झालेला आहे? सुख देण्यासाठी. आता पुष्कळ प्रमाणे सांगता येतील, पण एका वाक्यात सांगतो, आम्हाला संसारामध्ये प्रयत्न करून जे मिळत नाही ना, ते देण्यासाठी तुकाराम महाराजांचा अवतार आहे. आम्ही आमच्या जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी हरवून बसलेलो आहे. शांती हरवलेली आहे, समाधान हरवलेलं आहे, सुख हरवलेलं आहे, आनंद हरवलेला आहे, जीवनातली प्रसन्नता हरवलेली आहे. या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनातून हरवलेल्या आहेत. या देण्यासाठी तुकाराम महाराज इथं आलेले आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, खऱ्या अर्थाने मी जे काम करण्यासाठी इथं आलो ते काम झाल्याशिवाय मला समाधान वाटणार नाही. आता आम्ही इथं अंबरनाथून इथं आलो इथपर्यंत. इथं कशासाठी आलो? कीर्तन करण्यासाठी आलो. बरं, इथं मनासारखी जर व्यवस्था नसेल तर आम्हाला समाधान नाही वाटणार. म्हणून मी तारीख घेताना पैसे किती घेणे सांगत नाही कधी, पण मला चांगले टाळकरी, चांगले गायक, उत्कृष्ट माईक, चांगला पखवाज हे सांगतो लोकांना. इथं आल्यानंतर आम्हाला आमच्या मनासारखा आनंद नाही मिळाला तर समाधान नाही वाटत आमच्या मनाला. लक्षात ठेवा. एखादं आता तुम्ही इथं कीर्तनाला आलेले आहेत कीर्तन ऐकायला, मी जर तुमच्या मनासारखं कीर्तन नाही केलं तर तुम्हाला समाधान नाही वाटणार. पण त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. काही गोष्टी ऐकायला आलेत, काही सिद्धांत ऐकायला आलेत, काही चांगलं चिंतन ऐकायला आलेत. काही काही माणसं म्हणतात कीर्तन काही रंगलं नाही बुवाचं, कीर्तन काही रंगलं नाही. मी म्हटलं रंगलं नाही म्हणजे त्यांनी एक पण गोष्ट नाही सांगितली. म्हटलं एकाचं तर असं म्हणणं आहे की बुवाने थोडं सुद्धा हसवलं नाही. या बाबतीत माझं उत्तर एकच आहे. उत्तर मला असं वाटतं की आपल्या जीवनाचं ना पुष्कळ हसू झालेलं आहे. आता आणखी हसायचा प्रयत्न करू नका. लक्षात ठेवा, आमच्या जीवनाचा खूप हसू झालेला आहे. मुलं आमचं ऐकत नाही, सून आमचा अपमान करते, पत्नी आमचा अपमान करते. हे का कमी हसू आहे? आमच्या जीवनाचा हसू झालेला आहे. म्हणून आता हसण्यासाठी, रडण्यासाठी, बरं का, मनोरंजनासाठी कीर्तन ऐकण्यापेक्षा आता कीर्तन ऐकायची, बरं का, परिवर्तनासाठी. लक्षात ठेवा, एक वाक्य मी कीर्तनामध्ये, बरं का, मोठा माझा अधिकार नाही सांगण्याचा, पण सांगतो. आता आम्ही खाण्याची पद्धत बदलली. आम्ही चांगलं खातो, आम्ही चांगल्या गाडीमध्ये फिरतो, चांगल्या घरामध्ये राहतो, कपडेही चांगले घालतो. आता फक्त ऐकण्याचा दर्जा फक्त सुधारला पाहिजे लोकांचा. लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे पोटामध्ये दूषित पाणी गेलं की आरोग्य खराब होतं, आणि कानामध्ये दूषित वाणी गेली की अख्खं आयुष्य खराब होतं. म्हणून साधू संतांची प्रवचनं, साधू संतांची कीर्तनं, महापुरुषांची वचनं या मला शांती, समाधान, सुख, आनंद देण्यासाठी आहेत. मग जगद्गुरु तुकाराम महाराज, सुखाचा ना पुण्याचा काय संबंध आहे हो? सुखाचा आणि पुण्याचा कार्यकारण भाव संबंध आहे. तुम्हाला सांगतो, पुण्याशिवाय सुख मिळतच नाही. जास्त विस्तार करण्यापेक्षा एकाच वाक्यात सांगतो. विचार सागरकार म्हटले, माणसाच्या जीवनामध्ये जे सुख दुःख मिळतं ना, या सुख दुःखाला कारण पापपुण्य आहे. पापपुण्याला कारण काय? धर्म अधर्म आहे. धर्म अधर्माला कारण काय? राग द्वेष आहे. राग द्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे, आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आहे. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये जे आम्हाला जे सुख दुःख मिळतात हे पापपुण्यावरती अवलंबून आहे. एकाच वाक्यात सांगतो की सुखाला कारण पुण्य आणि दुःखाला कारण पाप आहे. पापाचं फळ दुःख, पुण्याचं फळ सुख आहे. आता पापाचं फळ दुःख आणि पुण्याचं फळ सुख, या मतावर जर मी ठाम असेल तर खाली बसलेली माणसं मला प्रश्न विचारू शकतात की महाराज, जर पुण्याचं फळ सुख आणि पापाचं फळ जर दुःख असेल तर आम्हाला एक सांगा बरं का, ज्याने आयुष्यभर पंढरपूरच्या आळंदीच्या वाऱ्या केल्या, जो 12 ठिकाणी गंध लावतो, एकादशी अगदी निराहार करतो, आणि बिचारा कितीही संकटामध्ये असला तरी काकडा आणि हरिपाठ चुकत नाही, पण त्याच्या पायाला साधी चप्पल सुद्धा मिळत नाही. पण जी माणसं सप्ताच्या मंडपाकडे ढुंकून सुद्धा बघत नाही, देवळात जात नाही, सप्ताला वर्गणी देत नाही, पंढरपूरच्या आळंदीला स्वतः जात नाही, बाकीच्यांना जाऊन देत नाही, पण अशी माणसं जेव्हा 70 लाखाच्या गाडीमध्ये फिरतात ना, मग आता तुम्ही काय म्हणाल? पुण्याचं फळ सुख आणि पापाचं फळ दुःख. तुम्ही जरी समजा मला हे म्हटले तरी मी माझ्या मतावर ठामच आहे. पुण्याचं फळ सुख आणि पापाचं फळ दुःख आहे. आता तुम्ही म्हणाल मग कसं काय तुम्ही समजून सांगाल?
तर आता एखादा माणूस दुष्कर्म करून, एखादा माणूस जीवनामध्ये पाप करून जर अत्यंत वैभवामध्ये जगत असेल, ऐश्वर्यवंत जगत असेल, तर समजायचं त्याचं मागच्या जन्मीचं पुण्य त्याच्या गाठी शिल्लक आहे, मागची पुण्याची शिदोरी त्याच्याजवळ शिल्लक आहे. बरं, आता जे त्याच्याकडून जे निर्माण झालंय, जे क्रियमान, त्याचं फल तो आता पुढच्या जन्मामध्ये भोगणारच आहे. पण मागची अनेक जन्माची पुण्याची संपत्ती त्याच्या गाठी आहे आणि म्हणून त्या मागच्या पुण्याच्या बळावर तो या ठिकाणी आपल्याला वैभवामध्ये जगताना दिसतो. पण ज्या दिवशी त्याची पुण्याही संपेल, त्या दिवशी मात्र तो कितीही वैभवशाली असला, किती ऐश्वर्यवंत असला, तरी तो रस्त्यावरती आल्याशिवाय राहत नाही. ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात, स्वर्गातल्या देवांचं पुण्य संपलं की येऊ लागती माघारे मृत्यू लोका, तसं या लोकामध्ये तो माणूस वैभवशाली जीवन जगतो, पण त्याची पुण्याही संपली की तो माणूस आम्हाला रस्त्यावरती आलेला दिसतो. म्हणून जोपर्यंत पुण्याई, तोपर्यंत त्याने कितीही अतिरेकपणा करू द्या, आतताईपणा करू द्या, तरी देखील मात्र तो तुम्हाला सुखा समाधानात जगताना दिसेल. पण ज्या दिवशी त्याची पुण्याई संपेल, त्या दिवशी मात्र त्याला कुणीही वाचू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल मी कोणाचंही नाव घेत नाही, पण मुंबईवरती ज्या दिवशी अतिरेकी हल्ला झाला, त्या दिवशी अतिरेकी हल्ला झाल्यानंतर पत्रकाराने त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की अरे इतकी मोठी घटना घडली साहेब, तुम्ही कुठे आहेत? तो त्यांच्या मुखातून चुकून का होईना पण शब्द निघाला, बडे बडे शहर में छोटी छोटी घटनाएं तो होती रहती है. लक्षात ठेवा, आता एवढ्या मोठ्या माणसाच्या मुखातून असा शब्द निघावा, पुण्य संपलं. लक्षात ठेवा, बाबा महाराज सातारकर गेल्यानंतर, ऐका बरं का आता मी काय बोलतो, बाबा महाराज सातारकर म्हणजे वारकरी संप्रदायाला ज्यांनी एक खूप मोठा दर्जा ज्यांनी दिला, एक पांढरपेशी लोकांमध्ये, मान्य करायला लागेल तुम्हाला सर्वांना. जशी इंग्रजांनी आम्हाला शिस्त लावली, इंग्रजांनी काही नेलं असेल लुटून आपलं पुष्कळ काही, पण शिस्त ही त्यांची बघण्यासारखी होती, तसं वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे या सध्याच्या स्थितीमध्ये जर बघितलं तर पांढरपेशी लोक जे आहेत, उच्च शिक्षित, हे सुद्धा बाबा महाराजांच्या कीर्तनामध्ये माना डोलवित होते. लक्षात ठेवा, रममान होऊन जायचे. पण बाबा महाराज गेल्यानंतर बाबा महाराजांचा आवाज अजून समाजामध्ये शिल्लक अशी लोक म्हणत होती. पण जोपर्यंत त्याची पुण्याई होती तोपर्यंत बाबा महाराजांचा आवाज शिल्लक असं लोक म्हणत होती. पण ज्या दिवशी त्यांची पुण्याई संपली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्यावरती त्याने जो शब्द प्रयोग केला, समजायचं पुण्याई संपली, आता कौतुक करणारी माणसं सुद्धा त्यांची निंदा करू लागली, समजायचं पुण्य संपलं. ज्याचे जगभरामध्ये 4 कोटी शिष्य आहेत, जगात 4 कोटी ज्याचे शिष्य आहेत, पण त्याला जामीन सुद्धा मिळत नाही, समजायचं पुण्याई संपली. आणि म्हणून जोपर्यंत माणसाच्या गाठी पुण्य सामुग्री आहे तोपर्यंत काही सुद्धा होत नाही. अंगावर चिलखत घातली की शस्त्रांचा मारा त्याच्या अंगावर होत नाही. त्याप्रमाणे पुण्याच्या संचयाने त्याला काही सुद्धा फरक पडत नाही. म्हणून आपण जर बघितलं तर नारदाने कंसाला एक आज्ञा केली, देवकीची मुलं मारण्याची. कंस मुलं मारित नव्हता. जर 8वा पुत्र मला मारणार आहे तर मी बाकीची मुलं का मारू असं म्हणत होता. पण नारद तिथं गेले, नारदांनी सांगितलं कंसा असा वेडेपणा करू नको, देवकीचा एकही मुलगा जिवंत सोडू नको, मारून टाक देवकीची मुलं. मग देवकीची मुलं मारून टाक असं जेव्हा नारदाने सांगितलं, याचं उत्तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज एका अभंगामध्ये देतात. पुण्य सारावया भेटे देवऋषी वधी बाळकासे येऊन, वधी बाळकासे येऊन, वधी बाळकासे येऊन, पुण्य सारा भेटे देवऋषी वधी बाळकासे
संपवायचं होतं. पुण्य सारावया भेटे देवर्षी. म्हणून मानवी जीवनामध्ये जोपर्यंत माणसाच्या गाठी पुण्य आहे तो तुम्हाला प्रतिभावंत जीवन जगताना दिसेल. पुण्य संपलं की तो माणूस बरं का त्याच्या पूर्वस्थितीला आलेला दिसेल. म्हणून पुण्याचं फळ सुख आणि पापाचं फळ दुःख आहे. मग मी आता एक शंका विचारतो, आपल्या सर्वांना वेळ कमी असली तरी बरं का त्याच्यावर माझं कीर्तन सगळं आधारलेलं आहे. मला सांगा, जर पुण्याचं फळ सुख आहे आणि पापाचं फळ दुःख आहे हा शास्त्र सिद्धांत आहे, मग ज्याला सुख पाहिजे त्यांनी पुण्य केलं पाहिजे का पाप केलं पाहिजे? त्यांनी काय केलं पाहिजे? पुण्य केलं पाहिजे. बरं, आपल्या सगळ्यांना काय पाहिजे? तुम्हाला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? बोला लवकर. सुख पाहिजे. मग आता सुखच पाहिजे सर्वांना, तर आम्ही काय केलं पाहिजे? पुण्य. तुम्हाला सर्वांना अपेक्षा सुखाची आहे, पण सुखाला कारणीभूत असणारं पुण्य करायला नको. आम्हाला दुःखाची अपेक्षा नाही, पण दुःखाला कारण असलेले पाप केल्याशिवाय माणसं राहत नाही असं शास्त्र सांगतं. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्य नेच्छन्ति मानवः फलम पापस्य नेच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. माणसाला पुण्याचं फळ सुख पाहिजे, पण पुण्य करायला नको. पण पापाचं फळ दुःख माणसाला नको, पण पाप केल्याशिवाय माणसं राहत नाही. लक्षात ठेवा, पापम कुर्वन्ति यत्नतः. आज माणसं आहेत ना, प्रयत्न करून पाप करतात. स्वतःही करतील, दुसऱ्याकडून सुद्धा करून घेतील. एखाद्याची सोयरीक मोडायची असेल ना, मग माणसाची तळमळ बघा काय भयानक आहे ती. एखाद्याची सोयरीक मोडायची असेल ना, मग त्याची धावपळ बघा. स्वतःची चप्पल घाशील, स्वतःचा खर्च करील, भाकरी स्वतःच्या खाईल, स्वतःचा दिवस वाया घालवेल, गाडीतला डिझेल स्वतःच्या संपेल, पण सोयरीक मोडून घरी येईल. याला म्हणतात पापम कुर्वन्ति यत्नतः. कधीतरी ना माणसाने अंतर्मुख व्हावं. आम्ही आता घरापासून इथे येईपर्यंत यांना मी काय ऐकवत होतो या दशरथ महाराजांना. जोपर्यंत माणसं अंतर्मुख होत नाही ना, तोपर्यंत माणसं बदलूच शकत नाही. लक्षात ठेवा. आणि अंतर्मुख होण्यासाठी तुळशीची माळ आहे, अंतर्मुख होण्यासाठीच कीर्तन आहेत, अंतर्मुख होण्यासाठीच प्रवचन आहेत, अंतर्मुख होण्यासाठीच दिंडी आहे. कधीतरी माणसाने स्वतः बसून एकांतामध्ये विचार करायचं की मी माळ कशासाठी घातली म्हणून. तुम्ही बैठकीला जा, तुम्ही स्वाध्यायाला जा, तुम्ही कोणत्याही संप्रदायामध्ये जा, पण जोपर्यंत आम्ही अंतर्मुख होत नाही ना, तो संप्रदाय आम्हाला आनंद देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. आज माणसं प्रयत्न करून पाप करतात. एका पत्रिकेमध्ये माझं कीर्तन छापलं होतं आणि कीर्तन परवा आलं आणि मला त्या कार्यकर्त्यांचा फोन आला. म्हटलं ते मला म्हटले महाराज तुमचं कीर्तन काही कारणास्तव कॅन्सल झालं. म्हटलं कारण तर सांगा. ते म्हटलं काही कारणास्तव तुमचा कार्यक्रम कॅन्सल झालाय. सप्ताह संपल्यानंतर त्यांनी सांगितलं मला, आरेम दादा बरं का की बाकीच्या लोकांचं सोडा बरं का, पण समाजाचं नेतृत्व करणारी माणसं सांगतात का त्यांचं कीर्तन ठरवत आम्ही येऊ शकत नाही म्हणून. बरं का, आजही आम्ही आजच सुद्धा आम्ही एवढ्या अज्ञानामध्ये गुरफटलेलो आहोत. मी नेहमी सांगतो कीर्तन कोणाचं आहे? असं कीर्तन सांगणारा हमाल आहे, कीर्तन देवाचं आहे. लक्षात ठेवा. मी तर हमाल भारव आहे. इथं तुकाराम महाराज म्हणतात तर बाकीच्यांचं काय घेऊन बसला तुम्ही? पापम कुर्वन्ति यत्नतः. माणसं प्रयत्न करून पाप करतात. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तुम्हाला जर पुण्य पाहिजे असेल ना, तुमच्या सुखासाठी तुम्हाला पुण्य मिळावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, लोकांना तुकोबाराय म्हटले तुम्हाला पुण्यवंत होण्याचा सोपा उपाय सांगतो. आणि तो उपाय जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पुण्यवंत भावे भावे
नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटी हे सजनाचे नावे हे सजनाचे नावे हे सजनाचे नावे नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा पूर्णवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची तुम्हाला पुण्य मिळवायचं आहे ना, उपाय सांगतो. तुम्ही सज्जनांची नावं घ्या, सज्जनांची नावे घ्या आणि पुण्यवंत व्हा. तुकोबाराय म्हणतात. ठीक आहे. आता सज्जनांची नावे घ्या असं जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हाला सांगतात. मग पहिल्यांदा ज्यांची नावं घ्यायची ते सज्जन आम्हाला कोणते कळले पाहिजे. ज्यांची नावं घ्यायची ना आम्हाला आता इथं पुण्य मिळवायचं आहे, तर पहिल्यांदा आम्हाला तो सज्जन कोण तो कळला पाहिजे. ही सृष्टी जेव्हा ब्रह्मदेवाने निर्माण केली, या सृष्टीमध्ये 3 गुणांनी मिश्रित जीव निर्माण झाले. रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी. आणि म्हणून प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन असं तुकोबाराय म्हणतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा 2 वर्ग असे का ज्याच्यामध्ये विशेषत्वाने सत्वगुणाचा प्रभाव आहे, त्याला सज्जन म्हणतात. ज्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचा विशेष प्रभाव आहे त्याला दुर्जन म्हणतात. सज्जन आणि दुर्जन ही जी विशेषणं आहेत ना, सज्जन आणि दुर्जन ही विशेषणं ही व्यक्तीच्या गुणावरून त्याला मिळतात. कशाने मिळतात? गुणावरून. जन्माला आलेल्या मुलाच्या कपाळावरती पाटी नसते का, हा सज्जन आहे म्हणून, दुर्जन आहे म्हणून. जसं पनवेलच्या डेपोतून बस सुटतात, ते बसवर पाट्या असतात लावलेल्या. डोंबिवली बस, कल्याण बस, वाशी बस. तशी माणसांच्या कपाळावर पाट्या कुठे लावलेल्या आहेत. हा सज्जन आहे, हा दुर्जन आहे म्हणून. त्याच्यामध्ये असलेल्या गुणाच्या संबंधाने त्याला ते प्राप्त होतं, ते विशेषण. हा सज्जन आहे, हा दुर्जन आहे म्हणून. ज्याच्यामध्ये सत्वगुणाचा प्रभाव विशेष आहे त्याला सज्जन म्हणतात. सत शब्दाचा अर्थ आहे परमात्मा, सत्य, जन. ज्यांच्या जीवनामध्ये सत्य कर्म आहेत असा सज्जन आहे. ज्याच्या जीवनामध्ये दुष्कर्म आहेत त्याला दुर्जन म्हणतात. आणि म्हणून या जगामध्ये सज्जन आणि दुर्जन या 2 जाती पाहायला मिळतात. रामचरित मानसामध्ये बिडकर महाराज बालकांडामध्ये गोस्वामी तुलसीदासाने या सज्जन आणि दुर्जनांचं दोघांचं वर्णन त्यांनी केलंय. ते म्हणतात मी सज्जनांना पण नमस्कार करतो आणि मी दुर्जनांना पण नमस्कार करतो. पण दोघांना नमस्कार करण्याच्या पूर्वी दोघांचा स्वभाव कसा असतो ते सांगितलं. मग दुर्जन कोण? तर दुर्जनाचं वर्णन करताना ते म्हणतात बंद उख लगन सती भाये. ऐका बरं का, बंद उख लगन सती भाये जो बिनु काज दहिने बाय. मी त्यांना नमस्कार करतो दुर्जनांना. मी त्यांना नमस्कार याच्याकरता करतो की काहीच कारण नसताना स्वतःच्या जीवाची आग करून घेतात हे दुर्जन लोक. दुसऱ्याचं चांगलं झालं का याच्या अंतकरणाची आग होते आणि दुसऱ्याचं वाईट झालं का याचं अंतकरण शांत होतं. पण तरी मी त्यांना नमस्कार करतो. आणि पुढची चौपाई एवढी गोड आहे. ते म्हणतात मी यांना नमस्कार करून काही फरक पडणार नाही हे मला माहिती आहे, पण तरी पण शास्त्राने सांगितलं की पहिल्यांदा या दुर्जन माणसांना नमस्कार करा म्हणून. दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरम. सज्जनाला नंतर करा, दुर्जनाला पहिल्यांदा करा. मी त्यांना पहिल्यांदा नमस्कार करतो, पण मला माहिती आहे यांना नमस्कार करून काही फरक पडणार नाही, पण तरी सुद्धा मी त्यांना नमस्कार करतो. ऐका,
बायस पाली आई अति अनुरागा होई निरामिषक बहु की कागा. मी त्यांना कितीतरी नमस्कार केला तरी ते बदलणार नाही, कारण कावळा किती पण प्रेमाने पाळला तरी घाण खाणं हा कावळ्याचा स्वभाव बदलत नाही. तसं दुर्जन माणसावर कितीही प्रेम करा त्यांचा स्वभाव बदलत नाही. मग आता सज्जन कोण, तर सज्जनाचं वर्णन गोस्वामी करतात. सुजन समाज सकल गुणखानी करऊ प्रणाम सप्रेम सुजानी. ज्यांच्यामध्ये सगळे गुण असतात, सद्गुण असतात, हो, जे केवळ परमात्म्याच्या गुणानुगादामध्ये रंगलेले असतात त्यांना म्हणतात सज्जन. आता चला, दुर्जनाची व्याख्या करताना अशी केली, कमी वेळामध्ये सांगतो, नाही तर अख्खं कीर्तन सज्जन आणि दुर्जनावर होईल आपलं. दुर्जन कुणाला म्हणायचं तर एक श्लोक आहे संस्कृतमध्ये, जो सापापेक्षा सुद्धा खतरनाक आहे त्याला म्हणायचं दुर्जन. असं म्हणतात विंचवाच्या नांगीत विष आहे, माशीच्या डोक्यात विष आहे, सापाच्या दातात विष आहे, पण ज्याच्या संपूर्ण डोक्याच्या शेंडीपासून तर पायाच्या नखापर्यंत विषाने भरलेला आहे त्याला दुर्जन म्हणतात. आता पुढे ऐका, संस्कृतमध्ये एक श्लोक आणखी एक आहे, मी तुम्हाला शॉर्टकट मार्गाने घेऊन चाललोय. ते म्हटले कधी कधी साप आहे ना, तो साप घातक नाही, पण सापापेक्षाही दुर्जन माणसं अतिशय घातक आहेत. का हो, तर ते म्हटले दुर्जन सच्च सर्पस्य वरम सर्पना दुर्जन हा सर्प दंशेती कालेन दुर्जनस्य पदे पदे. ते म्हणतात अरे कधी कधी साप परवडला विषारी असून पण हा दुर्जन नाही परवडला. जर सापाच्या शेपटीवर जर पाय पडला किंवा धक्का लागला तरच तो तुमच्या दंश करतो, पण याला तुम्ही काही सुद्धा करू नका तरी विनाकारण ओळख नसताना सुद्धा तो आपल्याला छळतो. याला म्हणतात दुर्जन. विठ्ठला विठ्ठला मग अशी जी दुर्जन माणसं आहेत, अशी जी सज्जन माणसं आहेत, गोस्वामींनी दोघांना नमस्कार केला. आता दोघांना नमस्कार करायचं कारण काय, तर त्याचं उत्तर त्यांनी खाली दिलंय. मी त्यांना पण नमस्कार करतो आणि चांगल्या माणसांना पण नमस्कार करतो. तर ते म्हटले एक त्याचं कारण आहे, बिचरत एक प्राण हरले मिलत एक दुःख दारुण दे. ही दुर्जन माणसं आपल्या जीवनामध्ये भेटली की नाही आपल्याला खूप त्रास होतो, आणि सज्जन माणसं आमच्या जीवनातून निघून गेली साऊ शेठ सारखी की मनाला खूप त्रास होतो. दुर्जन माणसं जीवनामध्ये भेटली की मनाला वेदना होतात, आणि अशी सज्जन माणसं आमच्या जीवनातून निघून गेली की मनाला वेदना होतात. म्हणून सज्जन आमच्या जीवनातून जाऊ नये आणि दुर्जन आमच्या जीवनामध्ये कधी येऊ नये याच्याकरता मी दोघांनाही नमस्कार करतो, गोस्वामी म्हणतात. आता याच्यामध्ये सज्जन लक्षात ठेवा, सज्जन हे जे विशेषण आहे हे संतांना लावलेलं विशेषण आहे. सज्जन कुणाला म्हणतात, संतांना. कारण ज्यांच्यामध्ये एकही अवगुण नाही त्यांना म्हणतात सज्जन. तुका म्हणते सज्जना पासोने पाहता गुण मिळे चिना, पाहता गुण मिळे चिना. तुका म्हणते सज्जना पासोनी पाहता पाहता अवगुण मिळेची ना. आता सज्जन ही पदवी, सज्जन हे विशेषण संतांना लावलं जातं. म्हणून संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. मग आता सज्जनांची नावं घ्यायची म्हणजे संतांची नावं घ्यायची.
म्हणजे संतांची नावं घेतली आम्हाला पुण्य मिळतं? हो हो, संतांची नावं घेतल्यावर पुण्य मिळतं. आणि म्हणून संतांच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तुम्ही इथून जाऊन समजा उत्तर भारतामध्ये गंगेमध्ये स्नान कराल, काशीला जाऊन, किंवा त्रिवेणी संगमात जाऊन तुम्ही स्नान कराल, पण तेवढंच पुण्य तुम्हाला घरी बसून संतांच्या भजनाने मिळू शकतं. एवढं संतांच्या नावात सामर्थ्य आहे. जयाचे नाव तीर्थराव, काही शब्द आहे. आता तीर्थराज प्रयागाला म्हणतात, तीर्थराज प्रयाग क्षेत्राला म्हणतात, पण संतांचं नाव जे ते प्रयाग क्षेत्र आहे. जयाचे नाव तीर्थराव, दर्शनी प्रशस्तीसी ठाव, आणि जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांताशी. एक सांगू पुढे, ऐका. ते फिरते प्रयाग क्षेत्र आहेत. इथून तुम्हाला उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी गाडीचं तिकीट काढावं लागेल बरं का. आता तर कालपासून काही माणसं विमानाचं नाव काढायला सुद्धा घाबरतात. किती भयानक अपघात आहे कालचा, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या भारताच्या अपघाताच्या इतिहासामधला, म्हणजे विमानाच्या इतिहासामधला हा पहिला अपघात आहे. एवढा प्रचंड मोठा भयानक अपघात आहे, हो लक्षात ठेवा. आणि आता प्रयाग क्षेत्राला जायचं झालं किंवा कुठं जायचं झालं, हां आम्ही प्लेननी जाणार आहे, आम्ही प्लेननी जाणार आहे, आम्ही प्लेननी जाणार आहे. पण कालपासून त्या माणसाला धडकी भरलेली तो अपघात पाहून, लक्षात ठेवा. इथून तुम्हाला उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी तुम्ही प्लेननी जाण्याचा विचार कराल तर कालचा अपघात पाहिला. बरं ठीक आहे, एवढं सगळं करून आम्ही तिथं गेलो तर आपलं शरीर तंदुरुस्त असावं लागतं तिथं स्नान करण्यासाठी. पण तिथं जाऊन आपण स्नान करण्यासाठी शरीर तंदुरुस्त असावं लागतं. पण एवढ्या सगळ्या खटापटीमध्ये पडण्यापेक्षा रामचरित मानसामध्ये गोस्वामी म्हणतात, मुद मंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीरथ राजू. तुम्हाला प्रयाग क्षेत्रामध्ये स्नान करायचं आहे ना, घ्या वामन बाबाचं नाव, घ्या आप्पा माऊलीचं नाव, घ्या सावळाराम बाबाचं नाव, घ्या ज्ञानोबारायाचं नाव, घ्या तुकोबारायाचं नाव. आणि म्हणून तुम्ही त्यांची नावं घेतली तरी तुम्हाला पुण्य मिळेल, कारण हे फिरते प्रयाग क्षेत्र आहेत. मग आता तुम्ही म्हणाल, पण महाराज आता नावं घ्यायची आहेत, बरोबर आहे, सज्जनांची. आम्हाला एक दोन तरी नावं तुम्ही सांगा ना, की कोणाची नावं घ्यायची. मग आता तशी पुष्कळ नावं सांगता येतील, पण तात्काळ पुण्य मिळवण्यासाठी मी तुम्हाला 4 नावं सांगतो. 4 नावं. कोणती? नाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान द्विपदी काळा, मुक्ताबाई ज्ञान द्विपदी काळा. ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान द्विपदी काळा, मुक्ताबाई ज्ञान द्विपदी काळा. मूर्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान द्विपदी काळा, मुक्ताबाई ज्ञान द्विपदी काळा. ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान द्विपदी काळा, मुक्ताबाई ज्ञान द्विपदी काळा. तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती काळा. तुम्ही त्यांचं नाव घ्या, पुण्य मिळेल. काही म्हणतील मग आम्ही त्याच्यापेक्षा गंगेत जाऊन स्नान करू, तिथं पण पुण्य मिळतं, पण गंगेमध्ये बुडायची भीती आहे. काही म्हणतील हिमालयात जाऊ, तिथं अतिरेक्यांची भीती आहे, तिथं टेम्परेचर 0 आहे, तिथं मरायची भीती आहे. अजून सांगतो तुम्हाला पुढे. काही माणसं म्हणतील आम्ही गंगेमध्ये आम्ही काशीला जाऊन त्या ठिकाणी पुण्य मिळवू. काशी माणसाला पुण्य देते, काशी मोक्ष देते, पण तिथं मरावं लागतं. मोक्ष देऊन उदार काशी होय कीर, परी वेचे लागे शरीर तिये गावी. गंगा पाप घालवते पण बुडायची भीती. सुचित्व सुची गंगा होय पाप तापई जाय, तेथे आहे बुडणे एक. हिमवंतु दोष खाये परी जीवित्वाची हानी होय. हिमालयात मरायची भीती, गंगेमध्ये बुडायची भीती, काशीमध्ये मेल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. 12 वर्ष काशीला राहिला आणि मरायला उल्हासनगरला आला, फेल. त्याचा अख्खा प्रवास फेल झाला समजायचा. मग एवढं सगळं करण्यापेक्षा
तुम्ही संतांची संगत करा ना, ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय एका शब्दामध्ये म्हणतात, न मरता लाहिजे रोकडा मोक्ष. तिथं मरायची भीती नाही, तिथं बुडायची भीती नाही, आणि म्हणून न मरता जिथे रोकडा मोक्ष मिळतो अशा संतांच्या सहवासामध्ये जा. आणि म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जो उपाय मी तुम्हाला सांगतो ना, तोच उपाय मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये करतो. कारण याच उपायाने माझ्या जीवनामध्ये फुकट महालाभ झाला. अभंगाचं दुसरं सतत संतांचं भजन करते तुकोबाराय म्हणतात. बर, या दुसऱ्या चरणामध्ये एक प्रश्न आपल्या समोर असा येतो की जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, नेघे माझी वाचा तुटी. या तुकाराम महाराजांच्या वचनावर आमचा आक्षेप नाही, पण जगद्गुरु तुकोबारायांची भाषा, ज्याला वदतो व्याघात दोषः असं म्हणता येईल. म्हणजे तुकोबारायांच्या गाथेमध्ये एकविध नावाचं जे प्रकरण आहे, एकविध, त्या एकविध प्रकरणामध्ये तुकोबाराय त्या पांडुरंगाशी किती एकनिष्ठ आहेत, किती अनन्य आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतं. तुकोबाराय म्हणतात, त्या पांडुरंगाच्या शिवाय आमच्या जीवनामध्ये दुसरं कोणतं साधनच नाही. हो, ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी अनन्य असते, पतिव्रतेचे हृदय जैसे, ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे पतिव्रतेचं हृदय पतीशिवाय अन्य कोणाचंही स्मरण करीत नाही, त्याप्रमाणे आम्ही त्या पांडुरंगाशी एवढे एकनिष्ठ झालेलो आहोत की आम्ही पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कोणत्या देवतेला किंवा अन्य कोणाचं भजन करीत नाही. आणि म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. चला पुढे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि का पै काम नाही येथे किंवा नाही आता, किंवा तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, किंवा येची माझे तीर्थ, येची माझे व्रत, सत्य हे सुकृत नाम तुझे. लोभी माणसं आहेत ना, ज्यांच्या तिजोरीमध्ये पैसे आहेत, ते कीर्तनात जरी बसले तरी मात्र तिजोरीतल्या पैशाचं चिंतन करतात. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, आम्ही कुठं जरी बसलो तरी आम्ही त्या पांडुरंगाचंच चिंतन करतो. सर्व भावे लोभ्या आवडे धन, सर्व भावे लोभ्या
तसं आम्हाला सर्व भावाने फक्त विठ्ठलच आवडतो आणि म्हणून ज्याप्रमाणे मासा पाण्याशी अनन्य तसं आम्ही त्या पांडुरंगाशी अनन्य आहे. एका ठिकाणी तर महाराजांनी शपथच घेतली, दुसऱ्या कोणाची स्तुती आमच्याकडून घडली तर ब्रह्महत्येचं पाप लागेल आम्हाला. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या चला पुढे. आम्ही असं ठरवलंय, वर्णावी ती थोर एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये. मग आता जे तुकाराम महाराज जर विठ्ठलाच्या भजनाशिवाय अन्य कोणाचं भजन करीत नाही आणि तेच तुकाराम महाराज इथं म्हणतात मी सतत संताच्या नावाचं भजन करतो, ऐका नाही शंका मोठी नेघे माझी वाचा तुटी, तर शंका घेण्याचं काही कारण नाही. हा प्रश्न जर आम्ही तुकोबारायांना विचारला की महाराज तुम्ही पांडुरंगाचं भजन सोडून तुम्ही म्हणता मी संताचं भजन करतो, तर ही गोष्ट आम्हाला न पटण्यासारखी, म्हणून तुम्हाला विचारलं की तुम्ही असं का करता. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुमच्या दृष्टीने देव आणि संत वेगळे असतील, पण माझ्या दृष्टीने माझा पांडुरंग आणि संत वेगळे नाही. देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत संत देवते संत निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा उपाधी दोषाने दोघं भिन्न असतील पण देव आणि संत एकच आहेत, ते वेगळे नाही. संत आणि देव एकच आहेत ते. आणि म्हणून संताची सेवा केली तर देवाची सेवा केल्याचं पुण्य मिळतं. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. संताच्या सेवेने संतांच्या भजनाने देव संतुष्ट होतो. मग देव म्हणजे संत आहेत आणि संत म्हणजे देव आहे असं तुम्ही म्हणता, याला काही पुरावा आहे ना? पुरावा जेव्हा समाधी घेण्याच्या पूर्वी या भूतलावरची सगळी तीर्थ पाहावी अशी इच्छा माझ्या ज्ञानोबारानं झाली, तीर्थांना भेट द्यावी. बर, आता माझे ज्ञानोबाराय समाधी घेण्याच्या पूर्वी तीर्थाला भेट द्यायला निघालेत. याच्या मागची कारण मीमांसा तुम्हाला माहिती आहे बरं का? तुम्ही जाणकार आहात. काही काही लोक तर असा त्याचा संदर्भ लावतात की समाधी घेण्याच्या पूर्वी माऊलीने असं ठरवलं असेल की आपली कळत न कळत झालेली पापं धुवायला जावं म्हणून. वेडा आहे असा म्हणणारा कीर्तनकार कुणी का असेना. ज्ञानदेव चतुराक्षरी जप करी तू सर्वज्ञ, हा सगळा अभंग पाहून घ्या. त्याच्यामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्या ज्ञानोबारायांचं भजन केल्यानंतर आम्ही जर वासुदेव स्वरूप होऊ शकतो, त्यांना पाप क्षाळण्यासाठी जावं लागतं असं तुम्हाला म्हणायचंय? चुकीची गोष्ट आहे. तर ज्ञानोबाराय तीर्थामध्ये श्रीमद भागवतामध्ये गंगा भगीरथाला विचारते की मी जर दूषित झाली अपवित्र झाली तर मला पवित्र होण्याचा उपाय काय? तेव्हा तिथं भगीरथाचे शब्द आहे साधवोन्यासिना शांता हरंते लोक पावना ब्रह्मिष्ठा लोक पावना हरंते गतेन संगाते श्वास्त हे घबिदरी. त्या गंगेला सांगितलं ज्यावेळी एखादा सर्वदायसे चित्ती कोण साधू, हा फरक आहे. आम्ही आमची पाप धुवायला तीर्थाला जातो आणि संत तीर्थांची पाप धुवायला तीर्थक्षेत्राला जातात. म्हणून पांडुरंगाला म्हटले मला तीर्थाला जायचंय. देवाने सांगितलं चांगली गोष्ट आहे, पण मी माझ्यासोबत नामदेव महाराजांना घेऊन जाणार आहे म्हणून मी तुमची परवानगी घ्यायला आलो. देवाने सांगितलं नको घेऊन जाऊ नामदेवाला, कारण नामदेव महाराजांच्या शिवाय मला क्षणभर सुद्धा करमत नाही. मग ज्ञानोबारायांनी खूप आग्रह केला आणि मग शेवटी नाईलाजाने भगवान म्हणतात नामदेव महाराजांना तुम्ही यांच्यासोबत जा. आता देवाला कसं तरी समजावलं, पण आता नामदेव महाराज म्हणतात मी जाणार नाही. आता नामदेव महाराज म्हणतात जाणार नाही, तेव्हा देवानी नामदेव महाराजांच्या कानामध्ये एक मंत्र सांगितला आणि मग नामदेव महाराज जाण्यासाठी तयार झाले. पहिल्यांदा नामदेव महाराज म्हटले मी तुझे चरण सोडून कुठेच जाणार नाही, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा, मी तुला सोडून कुठं जाणार नाही. मग शेवटी भगवंताने नामदेव महाराजांच्या कानामध्ये एक मंत्र सांगितला आणि तो मंत्र ऐकल्यानंतर ते जाण्यासाठी तयार झाले. कोणता मंत्र? देव म्हणे देव म्हणे नाम्या
पाहे नाम्या पाहे देव म्हणे नाम्या पाहे देव म्हणे देव म्हणे ज्ञानदेव मीची आहे ज्ञानदेव मीची आहे वाणी नाही तुझा वाणी नाही तुझा वाणी नाही तुझा वाणी मी त्यांचं भजन या करता करतो की ते आणि माझा पांडुरंग वेगळा नाही. आता पुढे सांगतो आणखी एक प्रमाण तुम्हाला. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. मग संत आणि देव दोघं वेगळेच आहेत, वेगळे नसून एकच आहेत. आणि म्हणून मी त्यांचं भजन करतो. नेघे माझी वाचा तुटी. एकच वाक्य सांगतो. काही माणसांचं नाव सुद्धा आपल्या मुखाने येऊन देऊ नका आणि काही माणसांच्या नावाची कधी तुटी होऊ देऊ नका. सकाळी सकाळी उठून जर आम्ही माकडाचं नाव घेतलं तर दिवसभर जेवायला मिळत नाही. माकड म्हटले हो बरं का. प्रभाते नाम न घ्यावे माकडाचे. माकडाचं नाव घेतल्यावर माणसाला सकाळी आपण घेतलं तर जेवायला मिळत नाही त्या दिवशी. तसं दुर्जन माणसाचं माणसाने कधीच नाव मुखाने घेऊ नये. हनुमंत रामायणामध्ये म्हणतात बिभीषणाला प्रातलेई जो नाम हमारा तेही तेही दिन न मिले आहारा. सकाळी सकाळी माकड म्हटल्यावर जेवायला मिळत नाही. मग माकडाचं नाव घेणं जसं दूषण मानलेलं आहे म्हणजे निषिद्ध मानलेलं आहे तसं दुर्जन माणसाचं माणसाने नाव सुद्धा घेऊ नये. म्हणून त्यांच्या नावाचा विचार कधी करायचा नाही. भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये भगवान एका वाक्यात म्हणतात हे असो वायानी कायसी मूर्खांची बोलणी वाया वाढविता वाणी शिनेल हन. ज्या माणसाची लायकी नाही ज्याची पात्रता नाही जो धर्मविरोधी आहे जो देवाला मानित नाही धर्माला मानित नाही जी माणसं निषिद्ध कर्म करतात त्यांचं नाम मात्र माझ्या संतांच्या नावाचा सतत जप करावा. त्याचं कारण आहे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता आणि दीपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. आणि म्हणून संतांचं भजन करावं. तुकोबाराय म्हणतात मी त्यांचं भजन केल्यामुळे संतांचं भजन केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये लाभ झाला. महालाभ फुकासाठी. मग लाभ झाला महालाभ. कोणता लाभ? तर जो लाभ झाल्यानंतर काही मिळवण्याची गरज पडत नाही तो लाभ जीवनामध्ये झाला. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नादिकम ततः. भगवद्गीतेमध्ये आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं आत्मस्वरूप प्राप्त झालं की मग मात्र आपल्याला काही मिळवण्याची गरज पडत नाही. मग त्या आत्मस्थितीपर्यंत मी पोचलो. याला कारण आहे संतांचं भजन संतांची संगती. म्हणून महालाभ फुकासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज पुढे जाऊन म्हणतात अनंत जन्म घेऊन शिनलेला जीव आहे त्याला विश्रांती घेण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. आणि सगळ्यात महत्त्वाचं संत पुण्य तर देतातच विश्रांती देतात महालाभ करून देतात आणि जीवाची अनंत जन्माची पाप सुद्धा घालवतात. हे शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे पापे पापे तुका म्हणे पापे पापे माझी
महालाभ फुकासाठी महालाभ बिना बोलताना द्या. काही साधन आहेत ना, पुण्य देतात पण पाप घालवित नाही. समजा औषध घेऊन आराम पडला पण रोग तसा शिल्लक आहे, उपयोग काय त्या औषधाचा आहे. औषध घेतलं म्हणून बरं वाटलं पण दुःखाचं कारण आतमध्ये शिल्लक आहे ना, रोग तसा शिल्लक आहे. आम्हाला पुण्य मिळालं पण आमचं अनंत जन्मीचं पाप शिल्लक आहे ना अजून, बरं का. आणि म्हणून पुण्य देऊन पाप घालवणारी जगामध्ये साधनं खूप कमी आहेत. आणि जगामध्ये फक्त एकच साधन असं आहे,
ते म्हणजे परमेश्वराचं नाव, आणि संत आणि परमेश्वर वेगळा नसल्यामुळे त्या संतांचं एक नाव. आणि म्हणून संतांच्या भजनाने आणि देवाच्या भजनाने आम्हाला पुण्य तर मिळतं, पण कोणतं पुण्य? माते जेणे पावी जेते शुद्ध पुण्य, शुद्ध पुण्य मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं पाप सुद्धा जातात. तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. तीर्थयात्रा करणाऱ्या माणसांना एक गोष्ट सांगतो मी, तुम्ही जगातले सगळे तीर्थ फिरले, शास्त्रामध्ये ज्यांचं वर्णन आहे, आणि सगळ्या तीर्थांमध्ये जाऊन तुम्ही स्नान केली, हे जगातले सर्व तीर्थ तुमचे पाप घालवू शकतील, पण पाप करण्याची वासना घालवण्याची ताकद एकाही तीर्थामध्ये नाही. आणि म्हणून जोपर्यंत पाप करण्याची वासना शिल्लक आहे तोपर्यंत किती तीर्थयात्रा केली तरी त्याचा काही उपयोग नाही. जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ संत असे तीर्थ आहेत का त्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ते पाप करण्याची वासना समूळ घालवून टाकतात. वासनेचे बीज समूळ जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय. आता वासनेचं बीजच जळून गेलं तर पापाची प्रवृत्ती होण्याचा प्रश्नच उरत नाही. आणि म्हणून तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ भोगासाठी. म्हणून आपल्याला सुद्धा ते पुण्य मिळावं याच्याकरता माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी एक वेळ त्या संताचं मोठ्या प्रेमाने भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली. अभंगाच्या पहिल्या चरणाचं आज या ठिकाणी आपण विस्ताराने चिंतन पाहिलं. बाकीचे 3 चरण संक्षिप्त सांगितले. आज दिंडीचं प्रस्थान झालं. दिंडी आता निघाली पंढरपूरकडे. आम्ही सोहळ्यामध्ये आता चालणार इथून पुढे महिनाभर, पण दिंडीमध्ये चालताना वारकरी मार्ग चालतात पंढरपूरचा आणि भजन करतात ज्ञानोबा तुकाराम. चालले कुठं? पंढर. आणि भजन ज्ञानोबा तुकाराम. अरे तुम्ही पंढरपूरला चालले विठोबा रखमाई म्हणा ना. वारकरी म्हणतात नाही आम्ही ज्ञानोबा तुकारामच म्हणणार. ज्ञानोबा तुकाराम आम्ही का म्हणणार तर त्याचं कारण हे भजन त्या पांडुरंगाला अतिशय प्रिय आहे. खरं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये पहिले 2च भजनं होती, रामकृष्ण हरी आणि विठोबा रखमाई. पण प्रल्हाद महाराज बडवे मंदिरामध्ये झोपले असताना त्याने बघितलं कमरेवर हात ठेवून माझा पांडुरंग ज्ञानोबा तुकाराम भजन करतोय म्हणून. जगद्गुरु तुकोबारायांच्या समकाळात होऊन गेले हे संत प्रल्हाद महाराज बडवे. आणि तेव्हापासून या वारकरी संप्रदायामध्ये हे भजन मिळालं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही देवाकडे चाललो आहे, मग घरी आमच्याकडून झालेली पापं पंढरपूरला घेऊन जाऊ नये. मग रस्त्यामध्ये चालताना त्या ज्ञानोबा तुकारामाचं भजन करू, आमची पापं रस्त्यामध्ये समूळ आम्ही नष्ट करू आणि मोकळ्या अंतकरणाने पंढरपुरामध्ये प्रवेश करू. मग वाट पाहे उभा भेटीची आवडी. आणि म्हणून या ठिकाणी आज संतांच्या नावाचा महिमा मी आपल्याला सांगितला. ज्यांच्या प्रेत्यर्थाची सेवा होती ते वैकुंठवाशी हरिभक्त परायण साहूशेठ. एक साहूशेठ पोपेटा म्हणजे या भागातील एक खूप मोठं नाव आहे. मला आपल्या पनवेलमध्ये कीर्तन करून साधारणतः 30 वर्षे होऊन गेली, 30-32 वर्ष. त्यामुळं तुमच्या भेटीगाठी होत नसतील पण मला नावं प्रत्येकाची माहिती आहेत. आणि बऱ्याचशा भागांमध्ये कार्यक्रम झाल्यामुळं लोकांचा एक जिव्हाळ्याचा संबंध आहे. सर्वात पहिल्यांदा मी या भागामध्ये आलो घोटला. दादा आहेत ना समोर, आर्यन पाटील आहेत समोर. घोटला खूप लहान होतं तेव्हा माझं वय, आणि त्यांचा सप्ताहसुद्धा तेव्हा नवरात्रीला व्हायचा. मारुतीचं मंदिर होतं, जुनं छोटं मंदिर होतं. सकाळचं माझं कीर्तन झालं, जन्माचं कीर्तन झालं, हनुमंताचं बसलो एका ठिकाणी. आणि म्हटलं का हो एवढे सगळे लोक पैसेवाले मंदिर का असं मोडलेलं. आणि त्याच दिवशी हनुमान जयंती दिवशी मंदिर मोडलं तेव्हा, आणि ते मंदिर त्यांच्या गावात बांधलं. आणि तेव्हापासून खरा म्हणजे यांच्या गावातली सगळी मुलं, वावंजाची काही लोक या भागामध्ये माझ्या खूप लहानपणी मी कार्यक्रम केलेले आहेत. भागोजी महाराज तर माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करायचे. असो तेव्हा 30-32 वर्ष आपल्या भागामध्ये सेवा करीत आहे. या ठिकाणी आज मला यांचासुद्धा साहूशेठचा सुद्धा चांगला परिचय, एक चांगलं व्यक्तिमत्व होतं.
आणि त्यांची धर्मशाळा आणि आमचं मठ अगदी आता जवळजवळच आहे बरं का, कोकण दिंडी सांगोला चौकामध्ये, आणि आम्ही थोडंसं इकडे अलीकडे बरं का. तेव्हा या ठिकाणी आज त्यांच्या परिवाराला मी एवढंच सांगेन की वडिलांचं कार्य खूप मोठं होतं. तुम्ही ती कार्याची परंपरा, त्या कार्याचा वारसा फक्त तुम्ही जोपासाल एवढी फक्त मला अपेक्षा आहे. तीच प्रतिष्ठा, तोच मोठेपणा त्या मुलांनी स्वीकारावा आणि वडिलांच्या पावलात पाऊल टाकून त्यांनी चालावं आणि चालतील अशी मला अपेक्षा आहे. आयुष्यामध्ये माणसाला कुणी नसलं तरी चालेल, पण माणसाचे आईवडील त्याच्या पाठीशी असावे, लक्षात ठेवा. तू घाबरू नको. पण मी सांगतो कीर्तनामध्ये आई घराचं अंगण आहे, बरोबर आहे, पण बाप घराचं कुंपण आहे हे पण सांगा ना तुम्ही. कुंपण आहे म्हणून अंगण शिल्लक आहे. ते अंगण सुरक्षित राहावं याच्याकरता बापाचं कुंपण आहे घराला, लक्षात ठेवा. त्याचे अश्रू दिसत नाही, तो रडत नाही असा त्याचा अर्थ नाही. आणि म्हणून कासव पाण्यात राहतं पण त्याच्या अश्रू दिसत नाही म्हणून त्याच्या अश्रू दिसत नाही. तसं समाजामध्ये वावरणारा आपला बाप रडत नाही असं कोणी समजू नका. तो रडला तर अख्ख्या घरातली माणसं रडतात, आणि म्हणून असा बाप आपला. हो, रामासाठी सर्व प्रजा रडली, रामासाठी त्याची आई रडली, हे रामायणामध्ये आम्ही ऐकलं. पण प्रभू रामचंद्रासाठी बापाने 6व्या दिवशी प्राण सोडला, याच्यावर कधी जास्त फोकस नाही केला गेला. भगवान कृष्ण परमात्म्याची 6 भावंडं मारली, पण माझा कृष्ण सुरक्षित राहावा म्हणून माझ्या कृष्णाला स्वतःचा जीव धोक्यात घालून यमुनेच्या डोहातून पलीकडे घेऊन गेला की वसुदेव. छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षित ठेवण्यासाठी शहाजी महाराजांचे परिश्रम पहा तुम्ही. म्हणून माझं एक वाक्य आहे, आणि ते वाक्य बरेच कीर्तनामध्ये सांगतात लोक आता, आणि ते वाक्य म्हणजे आई नेहमी मुलाला कडेवर घेते आणि बाप नेहमी खांद्यावर घेतो. याच्या मागचा अर्थ तुम्ही कधी जाणला का? जे मी बघू शकते ते माझ्या मुलांनी बघावं असं आईला वाटतं, लक्षात ठेवा. आई कडेवर घेते मुलाला. जे मी बघू शकते ते माझ्या मुलांनी बघावं असं आईला वाटतं, पण जिथं माझी नजर पोचत नाही तिथं माझ्या मुलाची पोचावी असं बापाला वाटतं. आणि माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा याच्यासाठी खांद्यावर घेतात वडील नेहमी त्याला. आज या ठिकाणी या साऊशेठच्या कुटुंबाला मी एवढंच सांगेन की तुमच्या वडिलांचं खूप मोठं नाव, त्यांचा खूप मोठा लौकिक सामाजिक प्रतिष्ठा त्यांची खूप मोठी आहे, आणि ही प्रतिष्ठा तुम्ही जपली तर तुकाराम महाराजांच्या वचनाचं सार्थक होईल. शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट, बरं का, आणि वाढवी महत्त्व वडिलांचं महत्त्व वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी कराल अशी अपेक्षा आहे. सेवा संपलेली आहे. आमचे बिडकर महाराज, दशरथ महाराज केने, निलेश, आणि त्याचबरोबर आमचे, त्यांचं नावच आठवत नाही मला, पंढरीनाथ दादा आमचे, आणि या वयातसुद्धा त्यांनी आवाजाची रेंज कायम टिकून ठेवलेली आहे. दोन्ही मृदंगाचार्य चांगले आहेत, कॅमेरामन चांगले आहेत. माझ्या लाडक्या बहिणीने सुद्धा मात्र कुठं होचूपणा कीर्तन न करता कीर्तन ऐकलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आमचे अनंत शेठ आहेत, दाऊद शेठ गेले, आर्यम पाटील साहेब आहेत, या पंचक्रोशीतील सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आप्पासुद्धा समोर बसलेले आहेत. सर्वांनाच धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल माईक चालू करा. हे पहा, सर्वांना सूचना आहे. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्वांना माहिती झालेलंच आहे, तरी अजून त्याची दुरुक्ती म्हणून सांगतो सर्वांना. ज्यांना औषध हवे असतील व्यसनमुक्तीसाठी
दारू वगैरे गुटखा तंबाखू हे सगळ्या गोष्टी ज्यांना हव्या असतील त्यांनी इथे माझ्याशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. हॅलो. आपण ज्यांचं आता कीर्तन श्रवण केलं त्या कीर्तनाच्या